फायनली आम्ही रेडी झालो आहोत. आता हरिहरेश्वरला निघतोय आणि बघूया आता इथून किती वेळ लागतोय आणि किती सुंदर मंदिर आहे ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. एक भरली आहे मी, एक बार भरलो. छान ब्रेकफास्ट करून आम्ही बसलो गाडीमध्ये, सगळे सेट झालो. सोबतच पाण्याच्या बॉटल्स आणि खाऊ घेतलं. दिवे आगारमधून आम्ही निघालो. दिवे आगारमधून हरिहरेश्वर 37 किलोमीटरवरती आहे आणि त्या दरम्यान जो रोड लागतो, किती सुंदर दृश्य आहेत. बघतच राहावे, कधीही न संपणारे हे दृश्य आहे. बार दिन ये सगळ्यांनी इथे बघा. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू टू यू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. अशी सुरुवात झाली आमची दिवे आगारवरून हरिहरेश्वरला जाण्याची. आज आहे 4 जानेवारी 2025. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यातच तुम्ही पाहताय नवीन वर्षामध्ये आम्ही किती छान ठिकाणी गेलो आहोत. म्हणजे हे दिवे आगार इतकं सुंदर असेल हे मला वाटलंच नव्हतं, पण प्रत्यक्षात इथे आल्यानंतर जो अनुभव आहे, आय वोंट टेल यू की इट्स जस्ट अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप सुंदर. आणि आज आहे आमच्या एका फ्रेंड कोमलचा बर्थडे. मग आज आम्ही सकाळची सुरुवात तिला विश करूनच केली आणि ते विश आम्ही गाडीमध्ये सुद्धा केलं. खूप धमाल, खूप मजा मस्ती करतोय आम्ही. रोड ट्रिपची हीच मजा असते आणि जर आपण स्पेशली फ्रेंड्ससोबत जात आहोत मग तर आमचे गर्ल्स गँग एक वेगळीच मजा, एक वेगळीच यारी. गाईज, लुक ॲट दिस व्ह्यू. किती सुंदर आहे. माझ्याकडे ना शब्द कमी पडत आहेत आणि या सुंदरतेच्या तर मी प्रेमात पडली आहे. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही विचार करताय का ट्रिपचा, फॅमिली किंवा फ्रेंड्स ट्रिप? तर मी तर तुम्हाला सांगते, जर तुम्ही दिवे आगारला व्हिजिट नाही केला आहात तर हा बेस्ट डिसिजन असेल तुमचा इकडे येण्याचा. यू मस्ट व्हिजिट दिस स्पॉट. इट्स जस्ट अमेझिंग. म्हणजे मला तर असं वाटते की गोवा कमी पडेल, इतकं सुंदर दृश्य. आणि निसर्गाच्या प्रेमात पडू म्हणजे अक्षरशः आम्ही कोकणाच्या प्रेमात पडलोच आहोत इथे येऊन. खूप सुंदर, खूप छान, खूप ब्युटिफुल. म्हणजे इट्स व्हेरी पीसफुल आणि असं वाटते की यार इथेच आम्ही राहू, इथून म्हणजे जाऊच नाही पुढे, या स्पॉटला थांबू की या स्पॉटला. पण आम्हाला पुढे दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथे मध्ये कुठेच थांबलो नाही. पण जेवढं मला कॅप्चर करता आल्या आहेत या गोष्टी मी केल्या आहेत माझ्या मेमरीजसाठी आणि स्पेशली तुमच्या सगळ्यांना हे दाखवण्यासाठी की बघा किती सुंदर आहेत हे प्लेसेस.
सुंदर दृश्य पाहत, गाणी गात, डान्स करत, मस्त मजा मस्ती करत आम्ही पोचलो हरिहरेश्वरला. गाडी पार्क केली. पार्किंगचे इथे 50 रुपये घेतले आणि आता आपण एंटर करत आहोत. इथे पोचायला 11:15 झाले. ऊन वाढलं होतं, त्यामुळे चटके लागायला लागले होते उन्हाचे. मग मी ओढणी अशी डोक्यावरती ओढून घेतली आणि आतमध्ये एंटर करताच इथे खूप सारे स्टॉल आहेत. ऑलमोस्ट आम्हाला 1.5 तास लागला दिवे आगारवरून हरिहरेश्वरला पोचायला आणि आतमध्ये आल्यानंतर थोडी सावली मिळाली. इथे भरपूर स्टॉल आहेत. लहान मुलांसाठी टॉईज आहेत, कॅप्स आहेत, प्रसाद आपल्याला घेऊन जाण्यासाठी प्रसाद, फुलं, पाणी, वॉटर बॉटल, खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत. खूप छोटे छोटे स्टॉल इथे छान असे लावलेले आहेत. वडापाव, छोटी मोठी भूक भागवण्यासाठी अशा बऱ्याचशा गोष्टी, पुन्हा घरगुती गोष्टी जसं की मोदकसुद्धा इथे बनवून मिळतात. मंदिरात जाण्याच्या आधी इथे होमस्टे आहेत बरेचसे. तिथे तुम्ही ऑर्डर देऊ शकता जेवणाची, जेणेकरून जेव्हा तुम्ही दर्शन करून बाहेर याल तेव्हा 1-2 तासातच तुम्हाला जेवण रेडी मिळेल. त्यासाठी तुम्हाला आधी ऑर्डर्स द्याव्या लागतात. आम्ही इथे आत आलो तर आम्हाला कळलं की बापरे, एवढी मोठी लाईन. युजली एवढी मोठी लाईन नसते, पण सॅटर्डे संडे असल्यामुळे काही स्कूलचे पिकनिक इथे आलेले आहेत, त्यामुळे मोठी लाईन होती. ऑलमोस्ट 1.5 तास लागला लाईनमध्ये आम्हाला. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मागिरी, विष्णुगिरी, शिवगिरी व पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे. तसेच श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. लाईनमध्ये उभे असताना इथे बघा वरती माकड आहे, त्याला मी कॅप्चर करत होती. तिथल्या परंपरानुसार आम्ही पहिले कालभैरव यांचं दर्शन घेऊन नंतर मग शिव मंदिरामध्ये गेलो आणि सगळ्यांचं छान दर्शन झालं. बाहेर पडल्यानंतरच खूप सारे स्टॉल आहेत, ते येतानासुद्धा मी तुम्हाला दाखवले. इथे ना घरगुती मसाले, पापड, लोणचे, कोकम आणि या सर्व वड्या जसं की आंबावडी, कैरीवडी, चिंचवडी, खूप वेगवेगळे पदार्थ आहेत. आणि मग आम्ही इथे जेवायला बसलो. जेवायला व्हेज थाळीच घेतली होती आणि खूप छान जेवण. पुन्हा एकदा परतीचा प्रवास चालू झाला. हरिहरेश्वर टू दिवे आगार. छान दर्शन झालं, मस्तपैकी व्हेज थाळी, छान होतं जेवण आणि वर्थ होतं. 140 रुपीज एक थाळीचे होते. सो जेवणसुद्धा छान झालं आणि पुन्हा आम्ही असेच मजा करत, गाणी गात निघालो.
टोल घेतला जातो जो ग्रामपंचायत म्हणजे गावाकडून आहे 40 रुपयाचा आहे आणि जो 24 आवर्ससाठी व्हॅलिड आहे. वीकेंड असल्याने भरपूर ट्रॅफिक होतं आणि आतले जे रोड आहेत ते नॅरो रोड आहेत आणि जर अशा मोठ्या मोठ्या गाड्या आल्या तर मग साईडला थोडं थांबावं लागतं कधी. आणि आज कोमलचा बड्डे आहे तर मग केक घ्यायचं होतं, तेच आम्ही केक शॉप शोधत होतो. मग इथे आम्हाला दिसला आणि त्याचबरोबर इथे एक मंदिरही दिसलं. मग आम्ही विचार केला की या मंदिराला सुद्धा व्हिजिट करूया. हे मंदिर गावातलं असल्यामुळे तिथे फार अशी गर्दी नव्हती, कोणीही नव्हतं आणि त्यामुळे निवांत शांततेमध्ये आमचं दर्शन झालं. पुन्हा मंदिराच्या इथून बाहेर पडलो आम्ही तर इथे सायकलवरती एक मुलगा होता. त्यांनी त्याची सायकल साईडला केली. त्याला आम्ही म्हणालो हाय कर हाय आणि त्यांनी छान अशी स्माईल दिली. किती क्यूट दिसतोय. ही आमची बेस्ट रोड ट्रिप होती, म्हणजे बेस्ट जर्नी आणि खूप साऱ्या मेमरीज आम्ही याच्यामध्ये कलेक्ट केल्यात आणि आम्ही आलो होमस्टेला. रिटर्न येताच आम्हाला लगेचच रेडी होऊन बीचवरती जायचं होतं कारण 5:30 झालेले आणि आम्हाला अंधार व्हायच्या आत जायचं.
सो आम्ही छान हरिहरेश्वरला जाऊन आलो आणि दर्शन तर खूपच छान झालं. थोडी गर्दी होती पण खूप छान झालं. आणि त्यानंतर आम्ही इथे आलो डायरेक्टली आणि पुन्हा एकदा चहा घेऊन छान रेडी होऊन आता आम्ही जात आहोत बीचवरती. सो सगळेच जण इथे छान छान असे तयार झाले आहेत. गाईज से हाय. हाय. हॅलो. सो फायनली आम्ही आता छान मस्तपैकी सगळेजण रेडी झालो आहोत आणि नाव वी आर गोइंग टू बीच. सो सुपर एक्सायटेड आणि सगळेच जण छान छान असे रेडी झाले आहेत. पुढे मी तुम्हाला बीचवरती दाखवणारच आहे. सो स्टे ट्यून. We reached on the beach and look at this beautiful view. खूपच सुंदर आहे. सो ओव्हरऑल आमचा डे आज असा होता. खूप छान छान मेमरीज मी कलेक्ट केल्या आहेत. आय एम सो ग्लॅड आणि खूप मजा आली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. I am enjoying the beach.